अध्ययन निष्पत्ती 077201 वनस्पती व प्राण्यांमधील अनुकूलन व वर्गीकरण अभ्यासणे। इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान घटक 1 सजीवसृष्टी अनुकूलन व वर्गीकरण। अनुकूलन प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन म्हणतात। प्राण्यांमधील अनुकूलन। प्राण्यांमध्ये विविधता आहे। जलचर प्राणी, भूचर, उभयचर, नभोचर, सरपटणारे प्राणी अशा कितीतरी प्रकारचे जगात प्राणी आहेत। जलचर प्राणी मासे, बेडूक, बदक। बेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात, त्यांना वल्ह्याप्रमाणे उपयोग होतो। बेडूक जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकतो, म्हणून त्याला उभयचर प्राणी म्हणतात। बुडबुडीत त्वचा, त्रिकोणी डोके, बोटातील पडदे यामुळे बेडकाला सहज पोहता येते। वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन। शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते। पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात। पापण्या लांब व जाड असतात। उंटाला वाळवंटी प्रदेशातील जहाज म्हणतात, कारण त्याचे ओझे वाहून नेण्याकरिता उपयोग होतो। जंगल व गवताळ प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन। वाघ, सिंहासारख्या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात। पायांना नख्या असतात व अंकुशीदार सुडे असतात। पायांच्या तळव्यांना गादी असते, त्यामुळे भक्ष्य सहजतेने पकडता येते। जंगल व गवताळ प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन। शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक व खूर मजबूत असतात, त्यामुळे त्यांना उड्या मारत धावता येते। लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात। डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते, त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो। त्यामुळे शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते। लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात। हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळताजुळता असतो। वनस्पतीची खोडे चावून खाण्यास त्यांना मजबूत दात असतात।
पाल, सरडा, मगर यासारखे प्राणी स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेले असते. पाल, घोरपड यांचे पंजे नखयुक्त व पातळ असतात. सापाची त्वचा खवलेयुक्त असते. साप, मगर, हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. पक्ष्यांचे शरीर दोन्ही टोकांकडे निमुळत असते. त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. शरीरावरील पिसांचे आवरण, पुढच्या पायांच्या पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे यामुळे त्यांची शरीरे हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झाली आहेत. कीटकांची शरीरेही निमुळती हलकी असतात. त्यामुळे ते हवेत उडू शकतात. श्री मुरलीधर वी थोरात, सरस्वती विद्यालय चिखलगाव, तालुका जिल्हा अकोला. थँक यू.